नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता सुप्रिया येते आणि म्हणत असते, काय गं अबोली, सखीला तू तुझ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत होतीस ना, पण काय झालं, शेवटीला तुझा प्लॅन फ्लॉपच झाला ना. सखी तुझ्या बाजूने काही झालीच नाही. काय करत होतीस? तिला तिच्या आईच्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत होतीस आणि तिच्या वडिलांना तिच्या विरोधामध्ये करण्याचा प्रयत्न करत होतीस, बरोबर ना. पण बघितलंच ना शेवटीला काय झालं. इथे सखीला सुद्धा कळलं की कोण तिचं आहे आणि कोण परकं, कोण तिचे लाड करतं आणि कोण नाही. तिला सुद्धा कळले की तिचे बाबा किती चांगले आहेत, ते कळलं ना. तू कितीही तिला फूस लावण्याचा प्रयत्न कर, स्वतःच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न कर, त्याचा काही उपयोग होणार नाही. सखी शेवटीला कोर्टामध्ये बघ तिच्या वडिलांच्याच बाजूने बोलेल, तेव्हा इथे ती तिच्या आईचं नावसुद्धा तोंडात घेणार नाही. अबोली म्हणते, कोर्टामध्ये बघूया ना आता सखी कुणाच्या बाजूने बोलते ते. तिच्या वडिलांनी तिच्या आईला किती त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे सखीला सुद्धा बरोबर माहिती आहे. आणि बाबा वाईट आणि आई चांगली, मला याच्यामध्ये पडायचं नाही आहे. कोण बरोबर आणि कोण चूक या गोष्टींकडे मला जास्त लक्ष द्यायचं आहे, कळलं ना तुला. आणि कोर्टामध्ये तुला कळेलच आता कोण कुणाच्या बाजूने आहे ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जज साहेब म्हणत असतात की चला कोर्टाच्या कार्यवाहीला सुरुवात करा. आणि इथे जज साहेब आता अबोलीला टोमणा मारतात आणि म्हणतात, काय ॲडव्होकेट अबोली, आज तुमचं काय नवीन नाटक असणार आहे. तेव्हा अबोली म्हणत असते, नाही जज साहेब, आज मी कुठलंही नाटक करणार नाही आहे. आज मी फक्त इथे जे लोक गुन्हेगार आहेत ना, त्या लोकांचा खरा चेहरा कोर्टाच्या समोर आणणार आहे. त्यांच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करून मी ऑलरेडी घेऊन आले, ते आता मला फक्त सादर करायचे आहेत. तेव्हा ॲडव्होकेट काळभोर म्हणत असतात की हो अबोली मॅडम, असे काय पुरावे आहेत तुमच्याकडे. तेव्हा अबोली म्हणते की जज साहेब बघा, ॲडव्होकेट काळभोर यांना पुरावे बघण्याची खूपच जास्त घाई लागली, त्यांना थोडे पेशन्स ठेवायला सांगा. तेव्हा अबोली म्हणते की हळूहळू पुरावे काय आहेत ना ते तुमच्यासमोर येतीलच, पण त्यासाठी तुम्हाला जरा शांत बसावं लागणार आहे. जज साहेब, आज मी इथे एका आईची आणि मुलीची भेट घडवून देणार आहे. एका आईवरती आणि मुलीवरती अन्याय झाला आहे, त्यांची फसवणूक झाली. ज्या लोकांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आहे, आज त्याच लोकांकडे त्या मुलीची कस्टडी गेले. आणि म्हणूनच मला इथे एका आईच्या न्यायासाठी केस लढायची आहे जज साहेब, आणि एका आईला आणि मुलीला एकत्र आणायचं आहे. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की मला माझे मुद्दे मांडण्यासाठी मला विटनेस बॉक्समध्ये इथे सविता चौधरी यांना बोलवायचं आहे. तेव्हा सविता चौधरी आता विटनेस बॉक्समध्ये आलेली असते. तेव्हा अबोली म्हणते की काकू, मला सांगा तुमची सून कशी होती. तेव्हा इकडे आता काकू म्हणत असतात, ती खूपच जास्त आगाऊपणा करायची, आम्हाला उलटसुलट बोलायची. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, पण तुम्ही तर आम्हाला सांगितलं होतं की ज्या वेळेला आधी कोर्टामध्ये केस सुरू होती त्यावेळेला तुम्ही काय म्हणाला होतात की इथे गॅसचा स्फोट झाला होता आणि पौर्णिमाचा मृत्यू झाला होता. तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की पौर्णिमा खरंच खूप चांगली आहे, आमची काळजी घेत होती, आमचं सगळं करायची, सगळ्या वस्तू हातामध्ये आणून द्यायची, असं तुम्हीच म्हणाला होतात ना. मग एकाएक तुमची सून वाईट कशी काय झाली. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो अबोली म्हणत असते की जज साहेब, हे स्टेटमेंट काकूंचंच आहे. त्यांनीच आधी सांगितलं होतं की पौर्णिमा खूप गुणी होती, असं त्यांचं म्हणणं होतं, तर मग आता त्या पौर्णिमाबद्दल वाईट का बोलतायत. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता अबोली म्हणत असते की पौर्णिमाचा मृत्यू कसा झाला ते सांगाल का तुम्ही मला. तेव्हा इकडे आता काकू म्हणत असतात, हे कोर्टामध्ये आधीसुद्धा सांगून झालं आहे ना, इथे सिलेंडरचा स्फोट झाला आणि मग तिचा मृत्यू झाला. तेव्हा अबोली म्हणते, म्हणून तुम्ही तिची प्रॉपर्टी नावावरती करून घ्यायला निघालात. अहो, पौर्णिमा तर जिवंत होती ना, तिथे स्फोट झाला, पण पौर्णिमाची डेड बॉडी तुम्हाला मिळाली का. तेव्हा इकडे आता सविता म्हणत असते, आम्ही लगेच प्रॉपर्टी नावावरती करून घेण्याचा प्रयत्न नाही केला, डेथ सर्टिफिकेट मिळालं. तेव्हा अबोली म्हणते, कुणी दिलं तुम्हाला डेथ सर्टिफिकेट ते सांगाल का. म्हणजे इथे जर पौर्णिमा जिवंत आहे, ती जिवंत असताना तुम्हाला तिचं डेथ सर्टिफिकेट कुणी दिलं, असा अबोली आता प्रश्न विचारते. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की जज साहेब, इथे आता गॅसचा स्फोट कशा पद्धतीने झाला असेल हे सांगण्यासाठी मी आता इथे गॅस केंद्रामध्ये जे सगळ्या उच्च पदावरती आहेत त्यांना मी इथे आता विटनेस बॉक्समध्ये बोलावते, विनंती आहे. तेव्हा इकडे आता त्यांनासुद्धा परमिशन मिळालेली असते.
तेव्हा इथे अबोली विचारत असते की सर तुम्ही मला सांगा तुमच्या इथे आता किती वेळा कंप्लेंट आली होती चौधरी यांच्याकडून आणि कशा पद्धतीने तुम्ही तिथे येऊन त्यांची गॅस रिपेअर केली होती त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. तेव्हा इकडे काका म्हणत असतात की हे बघा आधी इथे रेग्युलेटरमध्ये त्यांनी सांगितलं की प्रॉब्लेम आहे. रेग्युलेटर आम्ही नीट करून दिला होता. त्यानंतर पाईपमध्ये सुद्धा लिकेज झालं होतं ते सुद्धा आम्ही नीट केलं होतं. तेव्हा अबोली म्हणते की पाईपमध्ये जो लिकेज झाला होता तो इथे असाही होऊ शकतो आणि मुद्दामुळेही करू शकतो ना, शक्यता तर आहे. तेव्हा इकडे काका म्हणतात की हो खूप वर्षे झाली असतील तर पाईपमध्ये लिकेज येतो, नाहीतर आपण स्वतःहून सुद्धा करू शकतो. तेव्हा इकडे अबोली म्हणते बघितलं जज साहेब म्हणजे शक्यता नाकारता येऊ शकत नाही की इथे दिनकर काका आणि त्याचबरोबर समीर यांनी इथे पाईप लिकेज केला असेल अशी शक्यता आहे. त्यानंतर इथे आता अबोली म्हणत असते की अजून मला इथे काही पुरावे आता सादर करायचे आहेत. त्याआधी मला इथे दिनकर काका यांनासुद्धा विटनेस बॉक्समध्ये बोलवायचं आहे. तेव्हा अबोली दिनकर काकांनासुद्धा आणि सविता काकूंनासुद्धा एक प्रश्न विचारते. तेव्हा अबोली म्हणत असते की काका तुम्ही मला सांगा ज्या वेळेला घरी पौर्णिमा एकटी असताना गॅसचा स्फोट झाला होता आणि तुम्हाला वाटते की तेव्हाच इथे आता पौर्णिमासुद्धा तुम्हाला सोडून गेली. तिचा तिथे मृतदेह सापडला नाही, ती मेली आहे का जिवंत आहे हे तुम्हाला माहिती नाही, पण तिचा डेथ सर्टिफिकेट तुमच्यापर्यंत पोचला हो की नाही, तो तुम्हाला कुणी दिला ते तुम्ही सांगणार नाही. पण आता माझ्या एका प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. ज्या वेळेला तुम्ही मंदिरामध्ये गेला होतात जेव्हा इथे पौर्णिमाचा अपघात झाला तेव्हा कुठल्या मंदिरामध्ये गेला होतात, तेव्हा तिथे प्रसाद काय होता ते तुम्ही मला जरा या कागदावरती लिहून सांगा. तेव्हा काका म्हणतात का पण, तेव्हा अबोली म्हणते सांगा ना प्लीज. तेव्हा इकडे काका आता पेपरवरती लिहून तिला सगळी माहिती देतात. तोच प्रश्न सविता काकूंसाठी असतो तेव्हा त्यांनीसुद्धा काही माहिती लिहिलेली असते. तेव्हा अबोली म्हणत असते की जज साहेब हे बघा आता काकांना मी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी लिहिलं आहे की ते शंकराच्या मंदिरामध्ये गेले होते आणि तिथे इथे साखर फुटाणे हा प्रसाद होता. आणि काकूंची चिठ्ठी आता मी वाचते. त्यांनी असं लिहिलं आहे की ते गणपतीच्या मंदिरामध्ये गेले होते आणि तिथे लाडूचा प्रसाद होता. बरोबर की नाही काकू, असंच लिहिलं आहे की नाही तुम्ही? हवं तर जज साहेब तुम्हीसुद्धा या चिठ्ठ्या वाचा. तेव्हा मला फक्त एवढंच सांगायचं आहे कारण इथे काळभोर लगेच बोलतात. आता इथे चिठ्ठीवरती लिहून इथे अबोली मॅडम यांना काय सिद्ध करायचं आहे की ते मंदिरामध्ये गेले नव्हते असं सिद्ध करायचं आहे का? तेव्हा अबोली म्हणते मला फक्त एवढंच सिद्ध करायचं आहे की हे दोघेजणं मंदिरामध्ये तर गेले होते पण कदाचित त्यांना देव वेगवेगळा दिसला असेल, त्यांना प्रसाद वेगवेगळा दिसला असेल. बरोबर की नाही? तर इकडे अबोली म्हणत असते जज साहेब मला फक्त कोर्टामध्ये एवढंच तुम्हाला सिद्ध करायचं आहे की पौर्णिमाला मारण्यासाठी इथे घरी खूप मोठा प्लॅन करण्यात आला होता. तिला एका प्लॅनमध्ये अडकवलं होतं आणि हे सगळेजण आता वाचण्यासाठी काही काळासाठी बाहेर गेले होते आणि मंदिर फक्त एक बहाणा होता. त्यांना फक्त स्वतःचा जीव वाचवायचा होता. त्यामुळे ते सगळेजण प्लॅनिंग करून बाहेर गेले होते. आता दोघे एकाच मंदिरात गेले होते ना, तरीसुद्धा एकाने शंकराचं मंदिर आणि एकाने इथे गणपतीचं मंदिर असं का बरं लिहिलं असेल? तेव्हा अबोली म्हणते की जज साहेब मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की या लोकांनी पौर्णिमाला मारण्यासाठी प्रयत्न केले होते. त्याच्यामध्ये समीर आणि सुप्रिया हे दोघेसुद्धा सामील होते आणि ज्या वेळेला हे प्रकरण यांच्या अंगाशी येईल असं त्यांना वाटलं तेव्हा त्यांनी मंदिराचा बहाणा केला होता, नाहीतर ते मात्र निमित्तच होतं. त्यानंतर इथे अबोली म्हणत असते की या सगळ्यांनी मिळून इथे पौर्णिमा आणि सखी या दोघींना मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे इथे पौर्णिमा जिवंत राहिली आहे, ती जगली आहे की नाही हे सुद्धा बघितलं नाही. ती मेल्यानंतर आता इथे डेथ सर्टिफिकेट तिचं मिळवलं आणि त्यानंतरला सगळी प्रॉपर्टी पहिली आपल्या नावावरती करण्याचा प्रयत्न केला गेला. तिचं मृतदेह इथे होतं नव्हतं ते सुद्धा बघितलं नाही. पहिलं हे सगळं केलं ते प्रॉपर्टीसाठी. त्यानंतर इथे आता अबोली म्हणते की या सगळ्यामध्ये समीरसुद्धा तेवढाच सामील आहे कारण समीरचं पौर्णिमावरती अजिबात प्रेम नव्हतं, त्यामुळे त्याने हे सगळं केलं होतं. तेव्हा इथे समीर म्हणत असतो अबोली मॅडम हे काय बोलताय तुम्ही, माझ्यावरती तुम्ही बिनबुडाचे आरोप करताय. तेव्हा इकडे अबोली म्हणते हो का, मी बिनबुडाचे आरोप करते का? मग ठीक आहे, मी आत्ताच हे सिद्ध करते ना की तुमचं तुमच्या बायकोवरती किती प्रेम होतं ते. तेव्हा इकडे अबोली आता विटनेस बॉक्समध्ये पौर्णिमाला बोलवते. तेव्हा इकडे अबोली म्हणते की पौर्णिमा मला सांग समीरचं खरोखर तुझ्यावरती प्रेम होतं का, की या सगळ्यांनी तुला त्रास दिला? कोर्टाला जे काही आहे ना ते खरं खरं सांग.
अजिबात शांत राहू नकोस, घाबरायची गरज नाही आहे, मी आहे तुझ्याबरोबर. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते की जज साहेब, हे लोक नेहमी रंगावरून मला बोलायचे. माझा रंग काळा होता म्हणून त्यांना मी आवडत नव्हते. त्याचबरोबर ते लोक माझा छळ करायचे, पदोपदी माझा अपमान करायचे. मी सगळ्यांसाठी स्वयंपाक जर बनवला तर त्याच्यामध्ये खोट काढायचे आणि विनाकारण माझ्यावरती राग काढायचे. सगळेजण माझा तिरस्कार करायचे कारण मी काळी होते म्हणून. त्याच्यामुळे इथे मला छळण्यात आलं, त्याचबरोबर हात उगारण्यात आला. मला मारायचे सुद्धा. माझ्यावरती ते अजिबात प्रेम करायचे नाही. मला उलट ते इथे खूपच जास्त उद्धटपणे वागवायचे, मला हाडूस करायचे. तेव्हा इकडे अबोली म्हणते, बघितलं तुम्ही जज साहेब, पौर्णिमाने आता स्वतःच्या तोंडाने कबूल केलंय. जर तिला इतकं प्रेम मिळालं असतं तर इथे आपण कोर्टामध्ये ही केस लढली असती का? काय समीर, तुम्ही जर तुमच्या बायकोवरती इतकं प्रेम केलं असतं ना तर हा दिवस आपल्याला बघायला मिळालाच नसता. अहो, तुम्ही तिला मारण्याचा प्रयत्न केलात. तिचं नशीब चांगलं होतं म्हणून ती जगली आणि स्वतःसाठी ती इथे आता न्यायासाठी ती लढते. नाहीतर जर त्या आता गॅस स्फोटमध्ये जर तिचा मृत्यू झाला असता ना तर सगळ्यांना असंच वाटलं असतं की तिचा मृत्यू हा एक अपघात आहे, पण तो घातपात आहे हे कुणालाही कळलं नसतं. पण ती जगली आणि ती माझ्याकडे न्याय मागण्यासाठी आली आणि म्हणून ही केस उभी राहिली. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की मला अजून एका गोष्टीवरून हे सिद्ध करायचं आहे की इथे समीरचं आपल्या बायकोवरती किती प्रेम आहे. तेव्हा समीरला विटनेस बॉक्समध्ये बोलावलेलं असतं आणि तो म्हणतो की तुझं खूपच जास्त आता पौर्णिमावरती प्रेम आहे ना, मग ते मला आता बघायचं, चेक करायचं आहे. तर इथे ॲडव्होकेट काळभोर, जरा तुमचं वॉलेट मला 1 मिनिटासाठी दाखवता का? तेव्हा इथे ॲडव्होकेट काळभोर आपलं वॉलेट तिला देतात. तेव्हा अबोली म्हणते, सर हे बघा, ॲडव्होकेट काळभोर यांचं आपल्या बायकोवरती खूप प्रेम आहे म्हणून त्यांचं फोटो आता त्यांच्या बायकोचा फोटो त्यांच्या वॉलेटमध्ये आहे. त्यानंतर इथे अबोली अंकुशचा इथे आता पॉकेट मागते. ती म्हणते की बघा, आता सरांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे म्हणून माझासुद्धा फोटो अंकुश सरांच्या वॉलेटमध्ये आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अबोली म्हणते की जज साहेब, तुमचंसुद्धा तुमच्या पत्नीवरती प्रेम असेल, त्यांचाही फोटो तुमच्या वॉलेटमध्ये असेल, नाहीतर तुमच्या मुलांचा तरी फोटो असेल. तेव्हा इकडे अबोली म्हणते, आणि आता समीर, जरा तुमचं वॉलेट दाखवता का? तेव्हा समीर इथे आपलं वॉलेट दाखवतो. तेव्हा अबोली तो फोटो बघून खूपच जास्त आश्चर्यचकित होते, कारण त्याच्यामध्ये फोटो तर असतो. तेव्हा ॲडव्होकेट काळभोर म्हणतात, बघितलं ना ॲडव्होकेट अबोली, याच्यामध्ये पौर्णिमाचाच फोटो आहे. तेव्हा अबोली म्हणते, जज साहेब, हा फोटो कुणाचा हे मी तुम्हाला सांगणार नाही. हा फोटो तुम्हीच आता तुमच्या डोळ्याने बघा की कुणाचा आहे ते. तेव्हा जज साहेब फोटो बघत असताना अबोली म्हणत असते की जज साहेब, हा फोटो तुम्ही नीट बघितला तर तुमच्या लक्षात येईल की हा फोटो पौर्णिमाचा नाही, तर हा फोटो सुप्रियाचा आहे. ही गोष्ट तुमच्या लगेचच लक्षात येईल. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, बघितलं तुम्ही जज साहेब, ज्या माणसाचं आपल्या बायकोवरती इतकं प्रेम आहे, इतकं मुलीवरती प्रेम आहे, मग त्या दोघींपैकी एकीचा सुद्धा फोटो त्या आता वॉलेटमध्ये नाही आहे, पण इथे अगदी सुप्रियाचा फोटो त्याने आपल्या वॉलेटमध्ये नक्कीच ठेवला आहे. याचा अर्थ एकच होतो जज साहेब की समीरचं पौर्णिमावरती अजिबात प्रेम नव्हतं, पण प्रॉपर्टीसाठी त्याने तिच्याबरोबर लग्न केलं होतं आणि नंतरला त्याला इथे पौर्णिमा अजिबात आवडत नव्हती. त्याला सुप्रियाबरोबर आपला संसार थाटायचा होता, सुप्रियाशी लग्न करायचं होतं, पण इथे पौर्णिमा आता तिथे होती, त्यामुळे त्याला हे सगळं करता येत नव्हतं, म्हणून पौर्णिमाला मारण्याचा कट रचला. तेव्हा इथे अबोली म्हणते की मला इथे आता समीरच्या बालपणीच्या मित्राला बोलवायचं आहे. तेव्हा इथे आता समीरचा मित्रसुद्धा आलेला असतो. अबोली म्हणते की कधीपासून तुम्ही एकमेकांना ओळखता? तेव्हा समीरचा मित्र म्हणतो की आम्ही अगदी 4थीपासून एका वर्गामध्ये आहोत, आम्ही खूप घट्ट मित्र आहोत. तेव्हा अबोली म्हणते, तुम्ही एकमेकांबरोबर सगळं शेअर करत असाल ना? तेव्हा तो म्हणतो, हो, अगदीच सगळं आम्ही एकमेकांशी शेअर करतो. तेव्हा अबोली म्हणते, मग पौर्णिमाचं आणि समीरचं लग्न होतं तेव्हा तुम्ही लग्नाला सुद्धा आला असाल? तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, नाही ना, त्याने आम्हाला कुणालाच बोलवलं नाही लग्नासाठी. उलट लग्नाला त्याच्या 2 वर्ष झाली तरीसुद्धा आम्हाला माहिती नव्हतं की त्याचं लग्न झालं आहे म्हणून. ही गोष्ट त्याने आमच्या सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. तेव्हा अबोली म्हणते, बघितलं जज साहेब, जर इथे समीरचं आपल्या बायकोवरती इतकं प्रेम होतं तर मग लग्नासाठी त्याने आपल्या मित्रांना का बोलवलं नाही? लग्नाला 2 वर्ष झाली तरीसुद्धा त्याने कुणाला का नाही सांगितलं की त्याचं लग्न झालं आहे म्हणून? का? त्याला पौर्णिमाची लाज वाटत होती म्हणून का? असा प्रश्न ती आता जज साहेबांनाच विचारते. तर पुढील भागामध्ये इथे दिनकर काकांचा अबोलीला फोन येतो. ते म्हणतात की अबोली, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा अबोली दिनकर काकांना भेटायला त्यांच्या घरी येते. तर ऑलरेडी दिनकर काका सोफ्यावरती पडलेले असतात आणि त्यांच्या पोटामध्ये चाकू असतो.
तर इथे अबोलीला आता फसवण्यासाठी हा खूप मोठा ट्रॅप रचण्यात आलेला असतो। दिनकर काकांचा खून करून आता त्यांच्या खुनाच्या आरोपाखाली इथे अबोलीला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला असतो। अशा रीतीने इथे अबोली आता मदत करता करता स्वतःच खूप मोठ्या संकटामध्ये अडकून गेलेली असते।